जिल्हा परिषद पदभरती ग्रामसेवक पदाची मित्रांनो निवड कशी केली जाते, त्याचबरोबर त्याची अभ्यासक्रम, लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, ग्रामसेवक या पदाचा पगार किती असतो, ग्रामसेवक या पदासाठी मित्रांनो जी आता सध्या तुमचं वेळापत्रक आलं आहे 2024मध्ये त्याची परीक्षा अखेर कंडक्ट केली जाते। तर मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी खूप दिवसानंतर 2019मध्ये ही जाहिरात आली होती। त्यानंतर मित्रांनो आता जाहिरात कधी येईल ते सांगता येत नाही, त्यासाठी तुमचं मित्रांनो या ठिकाणी हा खूप मोठा चान्स तुम्हाला भेटतोय। ग्रामसेवकची परीक्षा जी असणार आहे यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला आहे तर 16, 18, 19, 20 आणि 21 जून 2024ला 12 शिफ्टमध्ये IBPS मार्फत तुमची ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केली जाते। पहिल्यांदाच IBPS कंपनी तुमची परीक्षा घेते। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केले ZDPमध्ये कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा। कुठल्या पदाबद्दल तुम्हाला अशा पद्धतीने माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा ग्रामसेवक पदासाठी सर्वात अगोदर आपण पाहूयात की जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले आहेत। याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर टोटल मित्रांनो या ठिकाणी भरपूर सारे अर्ज जे आहेत ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत। जवळपास मित्रांनो 1 लाखच्या वरती अर्ज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। तर बघा या ठिकाणी हे जे संपूर्ण अर्ज आलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे। सर्वात जास्त अर्ज जर पाहिले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, त्यानंतर यवतमाळमध्ये 32,306 अर्ज आलेले आहेत, रत्नागिरीमध्ये 41,145 अर्ज आलेले आहेत। तुम्ही कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा। याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार अर्ज संख्या या ठिकाणी पाहू शकतात। अशा पद्धतीने पहा अर्ज आलेले आहेत हे प्रत्येक जिल्ह्याचे। आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीला किती अर्ज आलेत हे पाहायचं असेल तर तुमची ZDP कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या जिल्हा परिषदची जी सीट आहे कॅटेगरी वाईज अर्ज आलेली ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर केली जाईल किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर बघा मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज वगैरे संपलेले आहेत ग्रामसेवक पदासाठी। याच्यासाठी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी ग्रामसेवक पदासाठी आता जी परीक्षा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर मित्रांनो ग्रामसेवक या पदाचे किती या ठिकाणी वॅकेन्सी होत्या टोटल आपण पाहूयात। ग्रामसेवक या पदासाठी जवळपास संपूर्ण जिल्हा परिषदांमधून जर बघितलं मित्रांनो 1674 प्लस या ठिकाणी जागा होत्या संपूर्ण महाराष्ट्रामधून। ठीक आहे, तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केले त्या जिल्हा परिषदचे तुम्हाला जागा माहिती असतील। तर बघा ग्रामसेवकची निवड मित्रांनो कशी केली जाते। पूर्वी मित्रांनो जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुलाखतद्वारे मित्रांनो ही निवड व्हायची, परंतु सध्या मित्रांनो सरळ सेवा गट मार्फत वर्ग 3 वर परीक्षेद्वारे मित्रांनो ही निवड केली जाते। 2023मध्ये मित्रांनो ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे तुमची त्यासाठी जाहिरात आली होती, परंतु आता ही परीक्षा 2023 ऐवजी 2024मध्ये या ठिकाणी कंडक्ट होते। याचा आपण पुढे अभ्यासक्रम पाहणारच आहोत काय असणार आहे तो। त्यानंतर या पदासाठी पगार किती असतो। हे पद मित्रांनो 3 वर्षासाठी कंत्राटी म्हणून या ठिकाणी नेमलं जातं। तुम्हाला 3 वर्षे कंत्राटी ग्रामसेवक म्हणूनच काम करावं लागतं सुरुवातीला। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे पद जे असतं परमनंट केलं जातं। तुम्ही वयाच्या 58व्या वर्षी पदावरनं निवृत्त होत असतात ग्रामसेवक पदावरनं। तर बघा पदासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवकसाठी पगार किती असतो 16,000 दरमहा मानधन असतं। हा नवीन पगार आला मित्रांनो। हा पगार 2023मध्ये तुम्हाला वाढ झालेली आहे। अगोदर कमी पगार होता, आता 16,000 करण्यात आलेला आहे। 3 वर्षे तुम्हाला एवढाच पगार असतो। 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं, ते परमनंट होत असतात। त्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षेसाठी कशा पद्धतीने तुमची परीक्षा होईल पहा। आता IBPS ही कंपनी परीक्षा घेणार आहे। आत्तापर्यंत IBPSने घेतलेल्या मागील जिल्हा परिषद म्हणजे जी पदं आहेत ज्याच्यामध्ये विविध पदांची परीक्षा झाल्यात आतापर्यंत त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून त्याचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो पाहू शकतात। जसं की बघा 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ असतो, याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते। 100 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातात, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्काला मित्रांनो असतो। याच्यामध्ये तुम्हाला मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान हे 15-15 या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आणि 40 प्रश्न जे आहेत तांत्रिक प्रश्न असतात तुम्हाला, जे की कृषीवरती आधारित असतात। कृषी पदविका दर्जाचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात, जे की मराठी व इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला असतात। सर्व प्रश्न मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतील तुम्हाला, फक्त मराठीचे प्रश्न मराठीमध्ये, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारले जातात। आता मित्रांनो आपण कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी जे महत्त्वाचा सिलेबस आहे 40 प्रश्न 80 मार्काला जे आहेत तुम्हाला तांत्रिक प्रश्न, त्याचा डिटेलमध्ये सिलेबस आपण पाहूयात। तुम्हाला जर मागील याचे तांत्रिक प्रश्नांवरती प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत, कसे प्रश्न आलेले आहेत मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्याच्यासाठी। तर बघा तांत्रिक प्रश्नांमध्ये मित्रांनो पहिला घटक तुम्हाला असतो समाजशास्त्र
विषयक ज्ञान, ज्यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाजसुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागणार आहे, मागच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करावा लागेल. कसे प्रश्न आले ते टॉपिकने आहे, तुम्हाला त्यानुसार अभ्यास करायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेवरती प्रश्न असतात, ज्यामध्ये 73वी घटनादुरुस्ती, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण भागामधील त्याच्यावरतीही प्रश्न असतात. कृषी विषयक ज्ञान विषयी तुम्हाला जास्त करून प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यासाठी कृषी विषयक तुम्ही जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृद जलसंधारण व जलव्यवस्थापन, पर्यावरणीय बदल हे प्रश्न कृषीवरती असतील. आणि इतरमध्ये देखील तुम्हाला अजून आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजनेवरती प्रश्न येऊ शकतो. मूलभूत संगणक ज्ञानावरती प्रश्न येऊ शकतो. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चा जो आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. जैवविविधता, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला असू शकतात. हा झाला तांत्रिक अभ्यासक्रम तुमचा. जो इतर अभ्यासक्रम आहे, जे 4 दुसरे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, हे सर्वांसाठी कॉमन आहेत. ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तो अभ्यासक्रम जो आहे त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा टेलिग्राम चॅनलवरती. जर मित्रांनो तुम्हाला ग्रामशोक या पदासाठी खास करून तांत्रिक अभ्यासक्रमाविषयीचं पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो त्यांचं IBPS पॅटर्ननुसार ग्रामशोक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. याच्यामध्ये मित्रांनो IBPS मार्फत होणाऱ्या कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभाग म्हणजे ग्रामशोक पदांसाठी उपयुक्त आहे. 9 मे 2023चा जो GR आला नवीन, त्यानुसार IBPS पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना त्यांनी केलेली आहे. 5000 प्लस कृषी तसेच ग्राम प्रशासन तांत्रिक ऑनलाईनर स्वरूपाचा प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. तुम्हाला तांत्रिक जे 40 पैकी 40 प्रश्न आहेत ते बरोबर येण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की अभ्यासू शकता. तर ग्रामशोक पदासाठी ग्रामशोक तांत्रिक डायरी हे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल, ज्याचं लेखन संकलन विकास इंदाळकर सर आणि सचिंद कुरुन सर यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे, मागचा कट ऑफ वगैरे कसा लागलेला होता. बघा 2019 मधला जर कट ऑफ बघितला आपण तर मित्रांनो पहिल्यांदाच ह्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. अगोदर परीक्षा ज्या आहेत मित्रांनो बऱ्याचशा ऑफलाईन पद्धतीने झालेल्या आहेत. त्याच्यामुळे याचा कट ऑफ मित्रांनो कोणीही सांगू शकत नाही. तर ज्यावेळेस परीक्षा होतील त्याच्यानंतर आपण याच्या कट ऑफबद्दल माहिती घेऊयात. त्यानंतर मित्रांनो तुमची ग्रामशोक म्हणून निवड झाली तर तुमचं प्रशिक्षण वगैरे मित्रांनो तुम्हाला सर्व दिलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला कार्यालयीन कामकाज, फील्ड वर्क कसं करावं, त्याचबरोबर ग्रामशोकला लागणारी सर्व कामं जी आहेत मित्रांनो शिकवले जातात. याची प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी देखील आहेत. अशा पद्धतीने पाहू शकता मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला फील्डवरती देखील काम या ठिकाणी शिकवलं जातं. संपूर्ण कॉम्प्युटरविषयी देखील तुम्हाला कामकाज जे कसं करायचं तेही शिकवलं जातं. ग्रामशोक पदाची कामं काय असतात आणि पदाबद्दल माहिती आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो ग्रामशोकला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी व चिटणीस या नावाने देखील ओळखतात. ग्रामशोकची निवड मित्रांनो जिल्हा परिषदेकडून सध्या होते. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. तर आता सध्या सरळ सेवेने परीक्षेद्वारे या ठिकाणी नेमणूक केली जात आहे. त्याचे वेतन मित्रांनो जिल्हा निधीतून दिलं जातं. त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण या ठिकाणी असते. तर काय कामकाज असतं, गावातील प्रत्येक पंचायतीमध्ये मित्रांनो ग्रामशोकाची नियुक्ती केली जाते. एक सरकारी अधिकारी असतो. नियुक्ती गावाच्या विकासासाठी आणि तेथील लोकांच्या मदतीसाठी केली जाते. कोणत्याही प्रकारची समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारकडून जे काही लाभ मिळतात ते गावोगावात पोहोचवणं, त्याचबरोबर गावातील कारकुनी कामाची व पैशाची नोंद ठेवतात. तसेच प्रशासकीय कामं देखील करावी लागतात. सरकार आणि खेडे यांच्यामधील दुवा म्हणून त्यांना ओळखलं जातं. पंचायतीने पारित केलेल्या ठरावांच्या नोंदी ठेवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे देखील काम असतं. कर वसुली करणं, वसुलीतून गाव विकासाची कामं करणं, पाणी पुरवठा, दिवाबत्ती इत्यादी कामं देखील करावी लागतात. त्याचबरोबर जन्म असेल, मृत्यू असेल त्याची नोंद ठेवावी लागते. दाखलेचं काम करावं लागतं. विवाह नोंदणीचे दाखले असतील त्याचंही काम त्यांचं असतं. ग्रामसभा आयोजन करणं, विविध योजना राबवणं, त्याची अंमलबजावणी वगैरे ते करणं किंवा राबवणे ही कामं देखील असतात. ज्याच्यामध्ये महानरेगा असेल, स्वच्छ भारत मिशन असेल, 14व्या वित्त आयोगाअंतर्गत योजना असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा स्मार्ट गाव योजना असेल, अशा विविध नवीन जुन्या योजना ज्या मित्रांनो शासनामार्फत येतील, जे शासनामार्फत सांगितले जातील ती कामं त्यांना करावी लागतात. तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे ग्रामशोक पदाविषयीची. अजून याबद्दल काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि पुढील अशा सर्व अपडेट्ससाठी आपला चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.